मी आता उभा आहे नांदगाव तालुक्यातील हिसवळ येथील एका गोशाळेत. गेल्या 6 महिन्यापासून गोशाळेधारकांना अनुदान मिळालेलं नाही. त्याच्यामुळे गोशाळा चालवणं त्यांना कठीण जात आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी गोशाळा चालक आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की किती महिन्यापासून त्यांना अनुदान नाही मिळालं आणि त्यांना काय काय अडचणी येतात. भाऊ, काय म्हणाल, किती गायी आहे, किती वर्षापासून गोशाळा चालवतात आणि किती महिन्यापासून अनुदान नाही मिळालं, काय अडचणी आहे? साधारण माझ्याकडे 100 एक गाई आहे आणि 9 म्हणजे 6 महिने पण आम्हाला अनुदान नाही. पहिले सरकारने 1 जानेवारी 2025 अनुदान चालू केलंय. त्याच्यात आम्हाला 9 महिन्याचा पहिला टप्पा 3 महिन्याचा मिळाला, नंतर 1 महिन्याचा मिळाला, त्याच्यानंतर 5 महिन्याचे पैसे मिळाले आम्हाला. पण आता पैशाची खूप गरज आहे, चारा साठवण करायची. त्यासाठी जर आता राहिले 6 महिने जर पैसे आम्हाला मिळाले सरकारकडून तर बरं होईल. एका गायीसाठी किती पैसे मिळतात? साधारण एका गाईसाठी 50 रुपये मिळतात आम्हाला. त्याच्यात काय नाही, परवडत नाही, काहीच होत नाही 50 रुपयामध्ये. पण मग फळं म्हणजे ते दुभत्याचा तिनक्याचा आधार म्हणून ते साधारण बरं आहे बुवा, असं बाकी नाही काही. तुमच्याकडे किती गायी आहेत आणि तुम्हाला काय अडचणी येतात? माझ्याकडं 75 ते 80 गायी आहे. मी माझी पशुपती कामधेनू गोशाळा अशी संस्था आहे. माझी 2025 साली रजिस्ट्रेशन झाली. पण माझ्याकडं पूर्वीपासून 30 वर्षापासून मी गोपालक आहे. माझ्याकडं जनगणनेनुसार म्हणजे जवळजवळ 5 ते 6 जनगणनेनुसार गुरांची संख्या आहे. पण नवीन नियमानुसार सरकारने 3 वर्षाचा नियम लागू ठेवल्यामुळं तर नवीन संस्था रजिस्ट्रेशनवाल्यांना ते अनुदान मिळत नाही सध्या. तरी सरकारने त्यावर थोडं आपण विचार करून किंवा शिथिलता करून नवीन गोपालकांना त्यात लवकर सामील करून घ्यावे आणि त्या अनुदानाची लवकरात लवकर व्यवस्था करून देणे की जेणेकरून त्यांना गोपालन करण्यासाठी सोयीस्कर होईल. एकूणच आपण बघितलं असेल तर 6 महिन्यापासून अनुदान रखडल्यामुळे अनेक अडचणी येत आहे आणि त्याच्यातही नवीन गोशाळांना अनुदान मिळत नसल्यामुळे त्यांनाही फार मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. शासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने गोशाळांना अनुदान द्यावं अशी एकमुखी मागणी नाशिक जिल्ह्यातील गोशाळा धारक करत आहे. बबू शेख, न्यूज 18 मराठी, नांदगाव, हिसवळ.